नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य कुलकर्णी तुमचं सहर्ष स्वागत करतो टेक मॅनेजर या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, काल परवा मी माझ्या एक युट्यूब चॅनलला एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्यासोबत एक फेसबुकवरती मी ऍड अपलोड केली होती. त्यावरती मला भरपूर असे मेसेजेस आले की चैतन्य, तुम्ही व्हिडिओ एडिटिंगसाठी कोणतं सॉफ्टवेअर वापरता आणि आम्हाला ते सॉफ्टवेअर हवंय. कसं वापरायचं, काय वापरायचं, ट्युटोरियल द्या तुम्ही. मला मेसेज आले, कमेंट्स, जर तुम्ही माझ्या फेसबुक पेजवरती जाऊन कमेंट्स चेक केले, ते कमेंट्स आहेत तिथे. युट्यूब चॅनलवरती देखील कमेंट्स आहेत. मला पर्सनली मेसेज देखील आले. सो खास या सर्वांसाठी मी आज तुम्हाला सांगणार आहे, मी कोणतं व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर यूज करतो. तुम्ही देखील ते यूज कसं करू शकता. ऍक्च्युअली मी यूज करतो कॅपकट. होय मित्रांनो, मी कॅपकट यूज करतो. प्रीमियर प्रो देखील यूज करतो कधी कधी. आपलं फिल्मोरा देखील यूज करतो. बट आता सध्या जो मी रिसेंटली जास्त यूज करतो ते सॉफ्टवेअर आहे कॅपकट. तर कॅपकट आपल्या भारतामध्ये बॅन आहे. तर ते बॅन सॉफ्टवेअर आपण कशा पद्धतीने इन्स्टॉल करू शकतो, कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो, इन्स्टॉल करू शकतो आणि यूज करू शकतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. सो मित्रांनो, जास्ती वेळ वाया नाही घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मी काय करतो, सिम्पली या ठिकाणी माझी स्क्रीन तुमच्याशी शेअर करतो. स्क्रीन शेअर केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा कोणताही एक आवडतीचा ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे. मी माझा क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करतो आणि इथे तुम्हाला सर्च करायचं आहे कॅपकट. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, कॅपकट, जास्त काही सर्च करायचं नाही. कॅपकट सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरला एक वेबसाईट दिसेल, www.capcut.com. कॅपकट ऑल इन वन व्हिडिओ एडिटर आणि ग्राफिक्स डिझायनिंग टूल. तुम्हाला सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही असा इंटरफेस ओपन होईल. ओके, सो ही साईट ओपन होत नाही, नॉट फाउंड असं येत आहे. तर आता तुम्हाला एक ऑप्शन सांगतो, त्याच्या आधी काय करायचं. तर तुम्हाला जायचं, आणखीन एक टॅब ओपन करायचा आणि इथे सर्च करायचं गुगलवरती जाऊन व्हीपीएन. ओके, व्हीपीएन सर्च करायचं आणि ते तुम्हाला दिसेल व्हीपीएन फॉर पीसी असं सर्च करा वाटल्यास. फॉर पीसी. ओके, व्हीपीएन फॉर पीसी असं सर्च केल्यानंतर हे तुम्हाला पोर्टॉन व्हीपीएन दिसेल. तर तुम्हाला काय करायचं, या व्हीपीएन वरती क्लिक करायचं आहे आणि हे व्हीपीएन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड दिस व्हीपीएन तुम्हाला करायचं आहे. तर व्हीपीएन डाउनलोड झाल्यानंतर माझ्याकडे ऑलरेडी 2-3 व्हीपीएन आहे. तर त्यातलं मी कोणतं तरी व्हीपीएन चालू करतो. तुम्हाला देखील कोणतंही एक व्हीपीएन डाउनलोड करायचं. काय हेच व्हीपीएन असावं असं काही नाहीये. व्हीपीएन डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करायचं. आता माझ्याकडे आहे व्हीपीएन, सर्च केल्यानंतर मी 2-3 व्हीपीएन वापरतो कंटिन्युअसली. व्हीपीएन अनलिमिटेड नावाचं आहे माझ्याकडे. चला मी ते व्हीपीएन आपण इन्स्टॉल करू, सॉरी, स्टार्ट करूयात. ओके, तर व्हीपीएन मध्ये जाऊन तुम्हाला सर्व्हर मध्ये यूएस असं सर्च करायचं आहे आणि तुम्हाला हे प्रीमियम घ्या म्हणतोय. ओके, आपल्याला नकोय प्रीमियम आता त्यांचं, आपण कॅन्सल करूयात आणि स्टार्ट करूयात. ओके, सो कनेक्टिंग येत आहे. ओके, वेट करूयात आपण थोडंसं. थोडं कनेक्ट होईपर्यंत वेळ जाऊ शकतो. थोडंसं आपल्याला या ठिकाणी वेट करायचं आहे. ओके, सो आपलं या ठिकाणी कनेक्ट झालेलं आहे. आता पुन्हा तुम्हाला क्रोम ओपन करायचं आहे, कॅपकटच्या वेबसाईट वरती जायचं आहे आणि आता इथे तुम्हाला फक्त रिफ्रेश करायचं आहे. हे बघा, इथे तुम्ही क्लिक केलं तर तुमचं कॅपकटची वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल. हे बघा, कॅपकटची वेबसाईट ओपन झाली. विदाउट व्हीपीएन ही वेबसाईट ओपन होणार नाही. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर डाउनलोड नावाच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. डाउनलोड नावाच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा आणखीन तुम्ही थोडंसं यांच्या वेबसाईट वरती व्हिजिट करू शकता, कुठे काय काय ऑप्शन आहे. ट्रस्टेड बाय टिकटॉक, एनविडिया, जे तुमचं ग्राफिक्स कार्ड आहे ना एनविडियाचं, ते देखील हे यूज करतात. तर तुम्हाला काय करायचंय, ट्राय, तुम्ही कॅपकट ऑनलाईन देखील यूज करू शकता. त्यासोबत तुम्ही तुमच्या पीसी मध्ये डाउनलोड करून देखील यूज करू शकता. तर ज्यांच्या पीसी मध्ये ज्यांचं पीसी हाय कॉन्फिगरेशनचं नाहीये, त्यांनी ऑनलाईन देखील यूज केलं तरी चालेल. परंतु जे लोक डाउनलोड करू शकतात, ज्यांचं पीसी हाय कॉन्फिगरेशनचं आहे, त्यांनी डाउनलोड केलं पाहिजे. तर आपण इथे डाउनलोड बटनवरती क्लिक करूयात. आता आपण दोनही पाहणार आहोत की डाउनलोड करून कशा पद्धतीने आपण वापरू शकतो आणि
ऑनलाईन आपण कशा पद्धतीने वापरू शकतो. तर हे बघा डाउनलोडिंग यायला लागलं आणि आपलं हे सॉफ्टवेअर या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. 2 MB सॉफ्टवेअर आहे फक्त. आता तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता हे सेटअप फाईल आहे ऍक्च्युली. सॉफ्टवेअर खरं तर मोठा आहे, 500-600 MB असेल आय गेस. येस. ओके. तर तुम्हाला डाउनलोड फोल्डर मध्ये जायचं आहे आणि हे तुम्हाला सेटअप फाईल वरती डबल क्लिक करायचं आहे. सेटअप फाईल वरती डबल क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर त्याचं हे होईल. हे बघा अशा प्रकारे येस करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी. आता माझ्या PC मध्ये ऑलरेडी हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहे. सो मी याला डबल इन्स्टॉल करत बसणार नाही. तर मी काय करतो, तुम्हाला एक लक्षात ठेवा, VPN वापरणं अतिशय महत्वाचं आहे. सो आता हे इन्स्टॉल व्हायला लागले, परंतु ऑलरेडी माझ्यामध्ये आहे. सो मी हे काय करणार, याला कॅन्सल करतो, स्टॉप करतो आणि मी विंडोज वरती क्लिक करून कॅपकट हे माझं सॉफ्टवेअर ओपन करून घेतो. हे बघा कॅपकट माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि 1-2 प्रोजेक्ट देखील मी त्यामध्ये एडिट केलेले आहे. सध्या मी फ्री व्हर्जनच वापरत आहे. आपण खरं मी आता हे युट्यूब वरती सांगायचं नसतं. तुम्ही मला मेसेज करा, त्याचं प्रीमियम व्हर्जन देखील मी तुम्हाला देईल. ओके. सो हे माझं कॅपकट या ठिकाणी ओपन होत आहे. टेस्टिंग एन्व्हायरमेंट ऍक्च्युली आपल्या इंडियामध्ये बॅन आहे. तोपर्यंत आपण हे चालू होईपर्यंत ऑनलाईन आपण कसं वापरू शकतो, तुम्हाला CapCut.com वरती जायचंय. ट्राय कॅपकट ऑनलाईन याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे बघा या ठिकाणी तुमचं CapCut ओपन झालेलं आहे. इथे तुम्हाला इथे तुम्हाला मीडिया, टेम्पलेट्स, एलिमेंट्स, ऑडिओ, टेक्स्ट, कॅप्शन्स, ट्रान्सक्राईब, इफेक्ट्स. आता इथे या ठिकाणी मला लॉग इन करायला बोलतो. आपण लॉग इन करूयात. माझ्या अकाउंटने मी या ठिकाणी लॉग इन करतो. हे बघा युअर कॉम्प्युटर कॅन रन मध्ये लोगो कन्फर्म. ओके. सो आपण या ठिकाणी लॉग इन करून घेऊयात CapCut मध्ये. तर या ठिकाणी एक आपलं गुगल अकाउंट टेक मॅनेजर सिलेक्ट करून घेऊयात. आता कसं आहे, थोडस या ठिकाणी तुम्हाला लॅगी एक्सपिरियन्स दिसेल, कारण बॅन आहे नाही आपल्याकडे आणि VPN वापरून हे करायचं म्हटल्यानंतर थोडस इंटरनेटमध्ये देखील इश्यू येतो. आता त्या थोडस आपल्याला काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल, पण व्हिडिओचा जो आउटपुट असतो मित्रांनो, एक नंबर असतो, एक नंबर. जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती गेलात, रिअल रिअल CK, तर तिथं मी जेवढे काही व्हिडिओ एडिट केलेले आहेत ते पूर्णपणे CapCut मोबाईलवरती एडिट केलेले आहे. आता मी CapCut PC देखील यूज करत आहे सध्याच्या वेळी. CapCut Pro, मग आपल्याला CapCut Pro जॉईन करा म्हणून सांगते, बट आपल्याला नको आहे सध्या. सध्या आपलं CapCut फ्री मध्ये देखील काम होतं. वी गॉट इट. हे बघा तुमच्या समोर असं CapCut ओपन होऊन जाईल. तर आपल्याला ऑनलाईन वाला आपलं हे झाले का, लॉग इन झाले का, आपण चेक करूया. ओके. हे बघा. ओके. या ठिकाणी बघा मीडिया दिसतंय तुम्हाला, त्यानंतर टेम्पलेट्स दिसतात. पण हे आता नको आहे, बट आपल्याला गाईड देतो. ठीक आहे. ओके ओके करत चला. हे बघा हे तुमचं पूर्ण पॅनल आहे, एडिटिंग पॅनल. या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला तुम्हाला पूर्ण मीडिया, टेम्पलेट्स, एलिमेंट्स वगैरे सगळे दिसतंय. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे फुटेजेस अपलोड करू शकता. इथून तुम्ही रेशो चेंज करू शकता. हे ऑनलाईन मध्ये झालं. ऑनलाईन तुम्ही अशा प्रकारे एडिट करू शकता. जे की तुमच्या फोनमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये हे सॉफ्टवेअर असावं याची काही गरज नाहीये, पण तुम्हाला हे असणं गरजेचं. काय असणं गरजेचं आहे, VPN यूज करणं गरजेचं आहे. टिकटॉक सर्च वगैरे वडेवर आपण कोणते बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही फिल करा. चार या ठिकाणी तुम्हाला हेल्प करतात. हे बघा हे माझं पूर्ण CapCut ओपन झालेलं आहे. आता मी काय करणार, क्रिएट न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करणार. क्रिएट न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर थोडस हे लॅग होईल आणि तुम्हाला न्यू प्रोजेक्ट वरती आता थोडं वेट केलं तर तुम्हाला हे बघा इंटरफेस इज बिंग रेडी. तर इथे तुम्ही पाहिलं तर इकडे तुम्हाला इम्पोर्ट, ऑडिओ, टेक्स्ट, इफेक्ट्स वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसेल. त्यानंतर इथे डिटेल्स दिसतील. तर आपण इम्पोर्ट बटन वरती क्लिक करूयात आणि काहीतरी आपण इम्पोर्ट करूयात. आता सपोज आपण हा लोगो या ठिकाणी इम्पोर्ट करूयात. अशा प्रकारचे जर तुम्हाला लोगो बनवून हवे असतील तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आता
हे तुम्हाला टाइमलाईन वरती आणायचं आहे. ह्याला सिम्पली ड्रॅग करायचं, टाइमलाईन वरती आणायचं. हा लोगो तुमचा टाइमलाईन वरती आलेला आहे. हे बघा, इथून तुम्ही टेक्स्ट मध्ये जाऊन टेक्स्ट वरती क्लिक करायचं तुम्हाला. आता हे एवढं तुम्हाला लॅगी एक्सपिरियन्स दिसणारच आहे. थोडस तुम्हाला कॉम्प्रोमाइज कुठे नाही कुठे करावं लागेल. मे बी जर तुमचा पीसी जर हाय कॉन्फिगरेशनचा असेल तर हा इश्यू तुम्हाला नाही दिसणार. मे बी माझ्या पीसी मध्ये दिसत असेल. ओके, सो मित्रांनो, काही अशा प्रकारे आपण आपल्या पीसी मध्ये कॅपकट इन्स्टॉल करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी काय या युट्यूब चॅनलवरती टेक रिलेटेड कॉन्टेंट अपलोड करत असतो. असं कॉन्टेंट अपलोड करतो ज्याच्या मदतीने तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुम्ही तुमचा बिझनेसला एक बूस्ट करण्यासाठी मदत करू शकता. आता याच व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही तुमच्या ऍडव्हर्टिजमेंट व्यवस्थितरित्या एडिट केल्या, जर तुमच्या ऍडव्हर्टिजमेंट हा अट्रॅक्टिव्ह बनवल्यात, तर तुमच्याकडे जास्त लीड्स कलेक्ट होतील. सो तुम्ही अशा प्रकारे तुमच्या पीसी मध्ये कॅपकट इन्स्टॉल करू शकता. आता फोनसाठी ज्यांना कोणाला कॅपकट प्रो हवा असेल ते मला डीएम करू शकतात, मेसेज करू शकतात किंवा इंस्टाग्राम वरती माझ्याशी कनेक्ट होऊ शकतात. मी त्या ठिकाणी त्यांना कॅपकट प्रो देऊन देईल. आता युट्यूबचे काही गाईडलाईन्स असतात ज्या ठिकाणी मी कॅपकट प्रो तुम्हाला देऊ शकत नाहीये. सो हरकत नाही, तुम्ही मला मेसेज करा, मी त्या ठिकाणी तुम्हाला देऊन देईल. सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन अवश्य क्लिक करा. सो आपण भेटूयात अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.